आता बातमी आहे मुंबई महापालिकेसंदर्भात। मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीतून लढताना शरद पवारांची राष्ट्रवादी 22 जागा मागणार असल्याची माहिती आहे। तसा प्रस्ताव तयार झाल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे। महाविकास आघाडीसोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडतील। तसंच मुंबईत सध्या ठाकरे बंधूंचं आपण जायला हवं अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका असल्याची माहिती आहे। रविवारी मवियासोबत पार पडणाऱ्या बैठकीआधी होणाऱ्या आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय घडतंय? आजच्या बैठकीमध्ये नेमकी काय अपेक्षा आहे? रविवारी महाविकास आघाडीची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं पार पडणार आहे। तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला देखील एक प्रस्ताव तयार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी 10 वाजता मुंबई अध्यक्ष राखी जाधव आणि मुंबईतले जिल्हाध्यक्ष बैठकीला जातील आणि त्या ठिकाणी जाऊन आपला जो प्रस्ताव आहे महाविकास आघाडी संदर्भातला तो त्या ठिकाणी देतील। साधारणपणे 22 जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका पक्षाची आहे आणि त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू असल्याची देखील माहिती मिळते। महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस येणार की नाही या संदर्भामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारची स्पष्टता आलेली नाहीये। तर दुसरीकडे ठाकरेंसोबत आपण कुठेतरी ते गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे। 2 दिवसांपूर्वी पक्षाची एक महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयामध्ये पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोरच सर्व कार्यकर्त्यांना ठाकरे बंधूंसोबत आपण जाऊयात अशा पद्धतीची भूमिका मांडली। त्यामुळे या विषयासंदर्भात देखील आज चर्चा होईल। यासोबतच काँग्रेस पक्षासंदर्भातली आपली भूमिका काय असावी हे देखील शरद पवारांच्या बैठकीमध्ये आज स्पष्ट होताना दिसेल। त्यामुळे रविवारी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वीची ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जी सध्या अनुत्तरित प्रश्न आहेत त्याची सर्व उत्तरं या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतील। अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 22 जागांचा हा प्रस्ताव ठाकरे बंधू मान्य करणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।